नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलेस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। बीसीसीआय आता आरटीआय कक्षेबाहेर। बीसीसीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय। बीसीसीआयला सार्वजनिक प्राधिकरण मानण्यास नकार। स्वतंत्र संस्था असल्याचं आयोगाचं निरीक्षण। सरकारचं बीसीसीआयवर थेट नियंत्रण नाही। क्रिकेट प्रशासनावर मोठा निर्णय। साताऱ्यात मसवडमधील तहसील कार्यालयात तहसीलदारांची गैरहजेरी। नागरिकांची गैरसोय। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी। नांदेडमध्ये 20 मे रोजी नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात आंदोलन। विविध विद्यार्थी संघटना एकत्र येत विद्यार्थी कृती समितीची स्थापना। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात कठोर कारवाईची मागणी। पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नीट पेपर फुटी प्रकरणावरून गोंधळ। मनीषा मांढरे शिकवत असलेल्या मॉडेल कॉलेजचा परवाना रद्द करा, विरोधकांची मागणी। कारंजात भर दिवसा 20 लाखांची रोकड लंपास। कारची काच फोडून चोरट्यांनी केला हात साफ। वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी। झाशी राणी चौक परिसरातली मोठी घटना। धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। ताडपदरीखाली झाकून ठेवलेली गुटख्याची पोती जप्त। 62 लाखांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त। आरोपींजवळील 3 मोटारसायकली असा एकूण 62,48,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये वराडाच्या ट्रकला भीषण अपघात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी दुर्घटना। 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। 100हून अधिक वराडी ट्रकमध्ये। जखमींवर कासा रुग्णालयात उपचार सुरू। भाईंदरमध्ये 11व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू। निर्माणाधीन इमारतीत 21 वर्षीय मजुराचा दुर्दैवी अंत। सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष। काँग्रेसची कारवाईची मागणी। 7-11 कोर्टयार्ड प्रकल्पातली दुर्घटना। मृत मजुराच्या कुटुंबाला भरपाईची मागणी। करंज विहिरेत हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला। किरकोळ वादातून काचेच्या बाटलीनं वार। हॉटेलमध्ये तणावाची घटना। उत्तर महाळुंगे पोलिसांकडून दोघांना अटक। पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार।